गावाच्या शांत वातावरणात अंगातल्या हिरव्यागार झुडपामधून हळूहळू सरकत होता मृत्यू. होय, तब्बल 18 फुटांचा विषारी किंग कोब्रा, जगातील सर्वात भयानक साप आणि गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा क्षण. क्षणभरात सगळीकडे आरडाओरडा सुरू होतो. कोणी किंचाळतं, कोणी धावत सुटतं, तर कोणी घरात लपतं. पण काही धाडशी तरुण मात्र ठामपणे उभे राहतात. भीतीला पळू द्यायचं नाही, तिचा सामना करायचा. त्यांच्या हातात होती फक्त एक काठी, पण मनात होती अमाप हिंमत आणि निश्चर्याची ताकद. कोब्रा झुडपातून बाहेर येत होता, फणा उभारून झेपावत होता. त्याच्या थैथयाटाने जमिनीवरची धूळ देखील थरथरत होती. बाजूला एक कुत्रा थरथरत उभा राहिलेला होता. त्यालासुद्धा जाणवलं मृत्यू जवळ उभा आहे. प्रत्येक क्षण अंगावर काटा आणणारा होता. प्रत्येक हालचालीत मृत्यूची सावली होती. एक चुकीचं पाऊल आणि आयुष्य संपलं असतं. पण ते योद्धे हार मानायला तयार नव्हते. धैर्य, एकजूट आणि नेमकं नियोजन यांच्या जोरावर त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. कधी झेब्रा झेपावत होता, कधी तो फण्यावर फरफरत होता. तरुण मात्र थरथरणाऱ्या हाताने पण स्थिर मनाने उभे राहिले. आणि शेवटी तुफान झुंज झाल्यानंतर तो 18 फुटांचा अजगरासारखा किंग कोब्रा सुरक्षितपणे पकडण्यात आला, गोणीत टाकण्यात आला आणि गाव पुन्हा एकदा श्वास घेऊ लागलं. गावकऱ्यांनी दिलासा मिळवला. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. भीतीचं साम्राज्य संपलं होतं. हा प्रसंग एक धडा देऊन जातो मित्रांनो. खरी ताकद शस्त्रात नसते, ती असते मनातल्या धैर्यात. भीती मोठी नाही, आपल्या विश्वासापेक्षा. जीवनातही असेच अनेक किंग कोब्रा संकट येतात. कधी ते नोकरीच्या रूपात असतात, तर कधी नात्यामध्ये तणावाच्या रूपात, तर कधी भविष्याच्या काळजीतून. पण लक्षात ठेवा, धैर्य, संयम आणि एकजूट असेल तर कोणतंही संकट जिंकता येतं. म्हणूनच भीतीपासून पळू नका, तिचा सामना करा. कारण खरी ताकद बाहेर नाही, ती तुमच्या मनात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.